साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। हद्दवाड भागातील दत्तनगरच्या पाणी टंचाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा, संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देऊन मागणी। हद्दवाड भागातील नवीन तुळजापूर नाका येथील भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना निवेदन देण्यात आलं। तुळजापूर नाका येथील दत्तनगर, मठालकर वस्ती, संभाजीनगर, चंद्रबलरामनगर, लक्ष्मीनगर येथील नागरिकांना पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी 2 दिवसाआड टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता, पण सध्या 7 दिवसाआड टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असून पाणी नसल्याने रोजच्या दैनंदिन अडचणीला तोंड द्यावं लागत आहे। आम्ही 25 वर्ष झालं तिथे राहायला आहे। आम्हाला पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही, आम्हाला नळ पाहिजे। नाव दानम्मा सुहास मद्दली, दत्तनगर, तुळजापूर रोड, शेळगी, हद्दवाड येते आणि तिथं पाण्याचं काही सोय नाही आहे। 20-25 वर्ष झालं नुसतं टँकरचं पाणी आहे। पाणी आता आपल्याला नळ पाहिजे, तिथं सोयीस्कर थोडं नळाचं आपल्याला गरज आहे। टँकरचं पाणी किती दिवस म्हणून भरायचं? 13 वर्षापासून दत्तनगर हद्दवाड भागामध्ये राहतो आहे। 13 वर्षापासून काय इथले जनतेचे हाल आहेत ते मला चांगलं माहीत आहे। सध्या आपले आयुक्त साहेबांनी टँकर मुक्त अभियान राबवले आहे, त्यामुळं जनतेचा विचार नाही केला, त्यामुळं जनतेचे हाल काय ते आयुक्त साहेबाला आणि कळले नाहीत। त्यामुळं आयुक्त साहेबाला आम्ही निवेदन देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्व दत्तनगरचे रहिवासी दाखल झालो आहे। नागनाथ बोडवणे, मी दत्तनगर शेळगी आधीच राहतो। मी जवळजवळ 24 वर्ष झालं तिथं राहतो। पाण्यासाठी लेकरं तरसत आहेत। टँकरला का हाल होती आम्हाला माहिती। आम्हाला कृपा करून होता होईल तेवढं टँकर मिळण्याची कृपा करावी। बायका सगळं मजुरीला जाते, मजुरी कामाला गेल्यावर तर टँकर आल्यावर त्या घरातल्या लोकांनी काय करा, सगळे वयस्कर लोक आहेत। पाण्याची खूप हाल होती तिथं, पाण्यासाठी भांडणं होते, मारामारी होते, पोलीस कंप्लेंटपत्र केलेलं आहे। कृपा करून मी ऐकतेला माझं कळकळची विनंती आहे, पाणी मिळावं। स्वतंत्र देश किती दिवस झाले होऊन पण पाणी नाही। या नगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नसल्याने या ठिकाणी आयुक्त साहेबांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी नवीन पाण्याची पाईपलाईन टाकावी व सुरळीत पाणी पुरवठा चालू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला। नवीन तुळजापूर नाका येथील दत्तनगर, संभाजीनगर, मंठाळकर वस्ती अशा 4-5 नगरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याची अत्यंत भीषण टंचाई आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि तिथल्या नागरिकाच्या वतीने माननीय आयुक्त साहेबांना निवेदन सादर केले की दररोज नाही तर 2 दिवसाआड त्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केलाच पाहिजे, अन्यथा त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन माननीय आयुक्त साहेब यांच्या अधिकाराखाली त्या ठिकाणी तात्काळ करण्यात यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड या प्रश्नावर आयुक्त साहेबांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही।